कधी कधी ना ऑफिस सुटल्यानंतर असं डोक्यामध्ये येतंच की हां तेच जेवण आहे, तर काहीतरी आज स्पेशल झालं पाहिजे संध्याकाळसाठी. तर सकाळीच मी डाळ भिजत घालून गेलेली मध्ये घेतल्या 2 पाकळ्या लसणीच्या, थोडंसं आलं आणि मिरच्या 2 घेतल्या, व्हिडिओमध्ये नाही आल्या, कोथिंबीर आणि पुदिना हे सर्व मिक्सरला वाटून घेतलं पाणी न टाकता. त्याच्यामध्ये घेतले ड्राय मसाले, धने पावडर, लाल तिखट, थोडीशी हळद आणि कोथिंबीर, भरपूर सारी बारीक चिरलेला कांदा आणि थोडेसे तीळ वरतून, चवीनुसार मीठ. मिक्स करून घेतला आणि गरम तेलामध्ये पटापट अशा भज्या काढल्या. कढईमध्येच ना भज्या तळेपर्यंत मी साईड बाय ना कोथिंबीर आणि पुदिन्याची मिरची टाकून अशी तिखट अशी चटणी करून घेतली, हिरवी ना जेवणाची शान वाढवलेली आहे म्हणजे ह्या मूग डाळीच्या भज्यांनी आणि हिरव्यागार चटणीने. आणि ह्या भज्या वरतून क्रिस्पी आणि आतून एवढ्या सॉफ्ट होतात ना, टेस्टला तर तुम्ही विचारूच नका. ती पुदिन्याच्या चटणीबरोबर डीप करून खाण्यात तो स्वाद वेगळाच आहे. जेवणासाठी आहे शेंगेची भाजी, परत चवळीची भाजी, चपाती, भात आणि मूग भजी, चटणी आणि गोडी डाळ. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय अँड टेक केअर.